नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू राशीस रेसिपी। आज आपण बनवणार आहोत खानदेशी वांग्यांचं भरीत। ही वांगे जळगाव विभागातले खूपच प्रसिद्ध आणि हिवाळ्यात मिळणारे वांगे आहेत। बघू शकता तुम्ही पोपटी आणि पांढरे रंगाचे वांगे। चला मग सुरू करूयात। सर्वात प्रथम आपण वांग्यांना धुवून घेऊया। स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे वांग्यांना। वांगे धुतल्यानंतर आपण ते वांग्यांचे साल काढून घेऊयात आणि मग एक एक करून आपण वांग्यांना भुजायला सुरुवात करूया। वांग्यांना एकदम कमी गॅसमध्ये मध्यम आचमध्ये वांगे भुजायचे आहे आपल्याला। हळूहळू करून उलटपलट करून वांग्यांना छान असं भुजून घ्यायचं। बघू शकता तुम्ही असं। तसंच आपण दुसऱ्या वांग्यांना पण भुजून घेऊया। हे बघा, आता आपण भरीत बनवण्यासाठी ठेचा बनवून घेऊया। त्यासाठी लागणाऱ्या आहेत मिरच्या। मिरच्यांना छान असं भाजून घ्यायचं। भाजल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण घेऊया आणि थोडं मीठ घालायचं। मीठ घालून आपण ठेचून घ्यायचं आणि मग तयार आहे तुमचा ठेचा। तुम्ही यामध्ये कोथिंबीर पण ॲड करू शकता। बघू शकता याप्रमाणे तुम्हाला ठेचून घ्यायचं आहे आणि तयार आहे तुमचा ठेचा। आता आपण इथं कांद्याची पात घेतली आहे। स्वच्छपणे कांद्याची पात धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर मी इथं बारीक चिरून घेतलं आहे। चिरून आपण ताव्यावरती त्याला भाजून घ्यायचं थोडंसं तेल टाकून। बघू शकता असं। आता आपण वांग्यांची साल काढून घेऊयात। बघा वांग्यांनी छान असे भाजला, त्याप्रमाणे त्यांचं तेल किती छान सुटलं आहे। आपण हळूहळू पाण्याचा हात घेऊन वांग्यांची साल काढून घेऊयात। साल काढल्यानंतर आपण एक मॅशरने किंवा त्याला मॅश करून घ्यायचं छान असं ह्याप्रमाणे। आता आपण तेल तापवलं आहात। तेलामध्ये मी इथं मिरची घातली आहे। ही फिकी मिरची असते, त्यांना भोपळी मिरची पण म्हणतात, काकडी मिरची पण म्हणतात कुठं कुठं। आपण मिरची नंतर तिथं मी शेंगदाणे घातले आणि जो आपण तयार केलेला ठेचा आहे तो यामध्ये ॲड करूया आणि जे आपण मॅश केलेले वांगे आहेत ते ॲड करायचे। कांद्याची पात ॲड केली आहे जी आपण भाजून घेतली आहे ताव्यावरती आणि छान असं एकत्रित करून घ्यायचं। त्यानंतर आपण कोथिंबीर टाकायचं खूप सारा। मीठ टाकलंय, चवीनुसार मीठ घ्या आणि छान असं एकत्रित करून घ्या। बघू शकता असं। बघा छान वांगे असे भाजलेले होते, त्यामुळे ही भरीत एकदम मऊ आणि लुसलुसीत दिसतात। बघू शकता खूपच छान लागते। नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने ठेचा बनवून सण्या। आता आपण झाकण ठेवून 2 ते 5 मिनिटं त्यांना छान असं वाफवून घेऊ आणि तयार आहे तुमचं वांग्याचं भरीत। तुम्ही हे भरीत भाकरी किंवा पुरी सोबत खाऊ शकता। खूपच छान लागते। नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा। थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ।